हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा, आज आपण 32 साईजच्या कटोरी ब्लाउजची डायरेक्ट अस्तर व कशा पद्धतीने कटिंग करायची ते आता या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर बघा, त्यासाठी मी मेजरमेंट घेतली, उंची घेतली 13.5, छाती 8 आहे, कमर 7.5 आहे, बाही 3.5 ची, दंडगेट 5.5 आहे, पुढचा गळा 5.5 आहे, मागचा गळ्याचा जो बेल्ट आहे तो 4.5चा तयार आहे. त्यानंतर कटोरी 5.5 आहे, मोंढा 5.5 आहे, शोल्डर देखील 5.5 आहे. तर या मेजरमेंट वरून आपण डायरेक्ट अस्तर व कशा पद्धतीने कटिंग करायची ते या व्हिडिओ मध्ये बघणार आहे. तर बघा, इथे मी 1 मीटर अस्तर घेतले. हे जे अस्तर आहे हे 1 मीटर अस्तर आहे. त्यानंतर हे बघा, हा ब्लाउज पीस आहे. तर या अस्तर व आपण डायरेक्ट कटिंग करणार आहोत. तर इथं आपण अगोदर बॅक पार्टची ड्राफ्टिंग करून घेऊ. तर बघा, सर्वात अगोदर आपण बॅक पार्टची ड्राफ्टिंग करणार आहोत. तर त्यासाठी बघा, फोल्ड बाजू ही फोल्ड बाजूकडून सर्व मेजरमेंट आपल्याला टाकायचे. तर इथं बघा, तर सर्वात अगोदर मी ब्लाउजची उंची घेते. तर ब्लाउजची उंची 13.5 आहे. त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून आपण 14.5 मार्किंग करतोय. इथं 2 मार्किंग करून घ्यायच्या म्हणजे आपली लाईन सरळ येते. इथं 2 मार्किंग अशा करून घेतल्या. त्यानंतर बघा, इथे ही जी मार्किंग केली याला आपण स्केलने अशी सरळ लाईन देऊन घेऊ. त्यानंतर आपल्याला या लाईनवर शोल्डरचं मार्किंग करायचंय. तर शोल्डर किती आहे? आपण 32 साईज नुसार शोल्डरचं मार्किंग करणार आहे. इथं 5.5 इंच. त्यानंतर तिथून मोठा जो आहे तो देखील 5.5 इंच घेणार आहे. इथून पुन्हा एकदा चेक करून घ्यायचं 5.5 इंच, कारण मागे पुढे होतं. स्केलने आपण ही मार्किंग जोडून घेऊ. त्यानंतर बघा, आता इथं आपल्याला छातीचं मार्किंग करायचंय. तर छातीच्या मार्किंग साठी आपलं जे छातीचा, आता छाती किती आपली 32 चा चौथा भाग किती झाला? 8 इंच. त्याच्यात प्लस 2 इंच शिलाई मार्जिन, म्हणजे की आपल्याला घडी किती टाकायची? 10 इंचाची. तर हे बघ, 8 त्याच्यामध्ये प्लस 2 इंच, 10 इंचावर मी मार्किंग करून घेते छातीच्या घडीची. म्हणजे आपल्या छातीचं मार्किंग 8च इंच आहे, म्हणजे 32 चा चौथा भाग झाला 8 इंच. पण त्याच्यात शिलाई मार्जिन घेतली आपण 2 इंच. त्यानंतर आपल्याला कमरचं मार्किंग करायचंय. तर इथं बघा, कमर 30 आहे, तर 30 चा चौथा भाग झाला 7.5 इंच. इथं 7.5 इंचावर एक मार्किंग करते. आणि बॅक साईडला आपले टक्स असतात, त्यामुळे टक्सचं मार्किंग करते इथं 1 इंचाचं, आणि शिलाई मार्जिन घेते 2 इंच. आता हे जे मार्किंग आहे ते स्केलने आपण सर्व जोडून घेऊ अगोदर. इकडे देखील सेम. त्यानंतर बघा, इथं आपल्याला मोंढ्याचं मार्किंग करायचं. तर बॅकचा मोंढा आपण 1.5 इंचावर मार्किंग करणार आहे. ते इथून बघा, 1.5 इंचावर मार्किंग केली. त्यानंतर इथून आपण शिलाई मार्जिन घेतली ना, त्यावर देखील एक मार्किंग करून घ्यायची. म्हणजे आपल्याला हा मोंढ्याचा आकार या शिलाई मार्जिनच्या आतमध्ये द्यायचा, इकडे जाऊ द्यायचा नाही. इथे मी मोंढ्याचा जो आकार आहे तो देऊन घेते बघा. मी तसं थोडस बघा क्रॉस मध्ये द्यायचं आहे इथे खाली. आता हे क्रॉस मध्ये का दिलं? तर इथं बघा, बहुतेक वेळा काय होतं, मोंढ्यामध्ये फुगा येतो, इथे चुन्या पडतात. तर त्यासाठी इथं असं थोडस 5 इंच खाली क्रॉस मध्ये मार्किंग करून घ्यायची. इथे मी अशी मार्किंग करून घेतली. आता आपल्याला बॅक पार्ट ऍज इट इज जसं आहे तसं आपण कट करून घेऊ. इथे मी कट करून घेते. तर बघा, बॅक पार्टची कटिंग झाली आहे. तर इथं बघा, मी कार्डशीट पेपर घेतलाय. कार्डशीट पेपरवर आपल्याला हा बॅक पार्ट जो आहे ऍज इट इज जसा आहे तसा ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर इथं बघा, मी जसा आहे तसा अगोदर ड्रॉ करून घेते.
तर बघा बॅक पार्ट जो आहे ऍज इट इज जसा आहे तसा मार्किंग करून घेतला. त्यानंतर आपल्याला इथे बघा मोंढ्याची देखील मार्किंग करून घ्यायची आपल्याला. तर मोंढ्याचा शेप आपण थोडा क्रॉस मध्ये दिलाय ना, त्यामुळे मी इथे अशी मार्किंग करून घेतली. त्यानंतर अर्धा इंचचा गॅप ठेवून आपल्याला पुन्हा मोंढ्याच्या फ्रंट पार्टची मार्किंग करून घ्यायची बघा अशी. हा देखील असा क्रॉस मध्ये मार्किंग करायचा आहे मोंढा. आता मोंढ्याची मार्किंग केली त्यानंतर बघा आपल्याला इथे आता गळारुंदीची मार्किंग करायची. इथे मी गळारुंदी जी आहे ती 2.25 इंच घेतली. त्यानंतर पुढच्या गळ्याचं मार्किंग करायचंय. तो पुढचा गळा 5.5 आहे, त्याच्यात अर्धा इंच प्लस करून 6 इंचावर मार्किंग करते. इथून 2.5 इंचावर एक मार्किंग करते गळारुंदीचं. आता बॉक्स बनवून घेऊ आपण. त्यानंतर पुढचा जो गळा आहे तो आपला गोल गळा आहे. इथं मी शेप देऊन घेते फ्रेंच करून. पुढच्या गळ्याचा शेप दिला त्यानंतर बघा आपल्याला आता क्रॉस पट्टीची मार्किंग करायची. तर इकडनं मी 2.5 इंचावर मार्किंग करते आणि एक 3.5 इंचावर मार्किंग करते. असे 2 मार्किंग करते. त्यानंतर इथे देखील एक 2.5 इंचावर मार्किंग करते क्रॉस पट्टीसाठी. आता हे 2.5 इंच आहे त्या 2.5 इंचाला आपण असे जॉईन करून घेऊ. त्यानंतर आपल्याला इथे हे जे 1 इंच आहे तर क्रॉस पट्टीचा शेप द्यायचा आहे. तर त्यासाठी बघा इथून फ्रेंच कर्व असा ठेवायचा आहे आणि इथे तुम्हाला असा क्रॉस पट्टीला शेप देऊन घ्यायचा आहे. आता क्रॉस पट्टीचा शेप देऊन घेतला त्यानंतर आपल्याला कटोरीचं मार्किंग करायचंय. तर इथं बघा आपली ब्लाऊज वरून मेजरमेंट घेतले. तर ब्लाऊज वरून मेजरमेंट घेतल्यानंतर आपली जी कटोरी ती 5.5 इंचाची. इथे मी 5.5 इंचावर एक मार्किंग करते आणि इथे देखील एक 5.5 इंचावर मार्किंग करते. त्यानंतर पुढच्या मोंढ्यापासून 2.5 इंचावर एक मार्किंग करायचं आणि इथं गळ्याच्या साईडने 1 इंचावर एक मार्किंग करायचं. आता हे जे मार्किंग आहे ते आपण जॉईन करून घेऊ. तर बघा अशा पद्धतीने आपण जॉईन करून घेतलं. आता आपले मार्किंग झाले तर आता आपण कट करून घेऊ. इथून मी आता कट करून घेते बघा. आता आपल्याला फ्रंटचा मोंढा कट करायचा आहे. हा बघा हा जो आपण ड्रॉ केलाय तो. इथून मी फ्रंट साइडचा मोंढा कट करून घेते बघा. त्यानंतर इकडे देखील ही जी लाईन आहे ती कट करून घ्यायची आपल्याला. आपण गळा देखील कट करून घेऊया. त्यानंतर क्रॉस पट्टी कट करायची. आता कटोरी कट करून घेऊ आपण. तर बघा अशा पद्धतीने आपण हे पॅटर्न कट करून घेतले. आता कटोरी कशी वाढवायची ती मी तुम्हाला इथे दाखवते. तर बघा कटोरी वाढवण्यासाठी मी दुसरा कार्डशीट पेपर घेतलाय. त्यावर आपल्याला हे बघा हा चौकोन आहे. तर कटोरी आपल्याला अशी तिरपी ठेवायची. यामध्ये बघा अशा पद्धतीने तिरपी ठेवून घ्यायची आणि ऍज इट इज जशी आहे तशी मी इथं मार्किंग करून घेते. इथं आपण अगोदर कटोरी मार्किंग करून घेऊ. तर बघा कटोरी ऍज इट इज जशी आहे तशी मार्किंग केली. त्यानंतर आता आपल्याला कटोरी वाढवायची. तर इथून बघा अर्धा इंचावर एक मार्किंग करते आणि इथून एक 1.5 इंचावर एक मार्किंग करते. त्यानंतर इकडे देखील सेम 1.5 इंचावर एक मार्किंग करून घेते आणि इथे अर्धा इंचावर एक मार्किंग करून घेते अशी. त्यानंतर स्केलने आपण हे जे मार्किंग आहे इथं जोडून घेऊ अगोदर. इथं बघा असा गळ्याचा जो शेप आहे त्याच पद्धतीने इथं शेप देऊन घ्यायचा आणि हे अर्धा इंच आपल्याला 1.5 इंचाला जॉईन करायचं बघा इथं असं जॉईन केलं. त्यानंतर आपल्याला कटोरीचा सेंटर काढायचा आहे. तर इथून बघा टेप असा ठेवायचा, फोल्ड करायचा, सेंटर एक मार्किंग करायची आणि तिथून आपल्याला 1.5 इंच खाली मार्किंग करायची. तर इथे मी खाली 1.5 इंच एक मार्किंग करून घेतली. त्यानंतर आपल्याला इथून हे असे जोडून घ्यायचं इकडे आणि इथे देखील
जोडून घ्यायचंय बघ. अशा पद्धतीने आपण कटोरी जी आहे ती वाढवून घेतली आता. आता आपण कट करून घेऊ इथे. तर बघा, हे सर्व पॅटर्न जे आहे ते आपण कट करून घेतले, कटोरी देखील वाढवून घेतली. आता आपण हे अस्तर ठेवून देखील ड्रॉ करून कट करून घेऊ. तर बघा, आता अस्तर घेतले. अस्तर हा जो पार्ट आहे ऍज इट इज जसा आहे तसा ठेवून मी ड्रॉ करून घेतली. त्यानंतर आपल्याला कट करून घ्यायचं. तर इथे मी कट देखील करून घेतली. तर बघा, फ्रंट पार्ट जो आहे तो ड्रॉ करून आपण कट करून घेतलाय. आता आपण कटोरी घेऊ आणि कटोरी देखील इथं ड्रॉ करून घ्यायची. तर कटोरी बघा अशा पद्धतीने ठेवून घेतली आणि ड्रॉ करून घेतली. अशी देखील ठेवली तरी काही हरकत नाही. त्यानंतर आपण कट करून घेऊ. कटोरी आपण कट करून घेतली. आता आपल्याला क्रॉस पट्टी जी आहे ती क्रॉस पट्टी देखील ठेवून इथं ड्रॉ करून कट करून घ्यायची. तर आता क्रॉस पट्टी बघा खालून अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायची आहे आणि ऍज इट इज जशी आहे तशी ड्रॉ करून घ्यायची. आता इकडनं बघा अर्धा इंच मी एक्स्ट्रा घेतले आणि इथं ड्रॉ करून घेतली. आपण कट करून घेऊ. तर बघा अशा पद्धतीने आपण कटोरी ब्लाउजचे जे सर्व पॅटर्न आहे ते कट करून घेतले. तर स्लीव कशी कट करायची ते मी या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला देखील दाखवलंय का स्लीव कशा पद्धतीने कट करायची. जो आपल्या छातीचा चौथा भाग असतो तो घ्यायचा आणि त्यानुसारच आपण कटिंग करायची. ते अगोदरच्या व्हिडिओ मध्ये मी दाखवले, तर आता काही दाखवत नाही. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओ मध्ये. बाय.